नमस्कार मित्रांनो. कुण्या राजाची तू ग राणी या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, मायाने त्या हार्ड डिस्कद्वारे कबीर आणि गुंजाचा पूर्ण पर्दाफाश करण्याचे ठरवलेले असते आणि या सगळ्यामुळे कबीर आणि गुंजा पूर्णपणे हादरलेले असतात. त्याचप्रमाणे कबीर म्हणतो की हार्ड डिस्कमध्ये काहीच नाही, पण मात्र यावेळेला मृण्मयी ही मायाची साथ देते आणि म्हणते की कबीर, जर त्या हार्ड डिस्कमध्ये काहीच नसेल तर मग दाखवण्याचं डर कशाला. माया म्हणते की हो बरोबर आहे ना, कर नाही त्याला डर कशाला हवं. म्हणूनच मृण्मयी म्हणते की कबीर, जर यात काही नसेलच ना तर मग तू शांत बस आणि हो सुबेद भाऊजी, हे सगळं लावा, मला ऐकायचं आहे या हार्ड डिस्कमध्ये काय आहे ते. तर इथे गुंजा घाबरलेली असते. माया म्हणत असते की ही जी हार्ड डिस्क आहे ना त्याच्यामध्ये पूर्णपणे सत्य आहे नेमकं, आणि कबीर आणि गुंजाच्या नात्याचं नेमकं काय सत्य आहे आणि डोंगरवाडीला गेल्यानंतर दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं या सगळ्याची क्लिप या हार्ड डिस्कमध्ये लपलेली आहे असं देखील ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला हे सगळं होत असताना माया म्हणते की सगळ्यांनी शांत व्हा, मला हे करायचंच आहे. मग आता सर्वेश्वर म्हणतो की माया, अगं तू हे काय बोलतेस काय, तुला कबीरवर संशय घेताना लाज कशी वाटली नाही. ती म्हणते की हे बघ सर्वेश्वर, जे करताना लोकांना लाज वाटत नाही ते मग मला दाखवताना तरी कशाला लाज हवी आहे, हो ना कबीर. असं म्हणून ती आता ती हार्ड डिस्क त्याच्याजवळ देते आणि म्हणते की हे घ्या, ही हार्ड डिस्क प्ले करा म्हणजे कळेल. तेव्हा मग सुबोध विचारतो की काय करायचं. कविताला देखील प्रश्न पडलेला असतो की नेमकं हे सगळं काय चालू आहे. आता कबीरला सुबोधने विचारलेलं असतं की हे चालू करू किंवा नको. तेव्हा मग कबीर म्हणतो की जर इतका सगळ्यांना संशय असेल तर ते तुम्ही चालू करू शकता. आणि त्यानंतर गुंजा तिथे उभी असते. गुंजा विचार करत असते की साहेबा असं का म्हणतायत, हे जर सगळं सत्य सगळ्यांसमोर आलं तर आमचं काय, माझं काय आणि मृण्मयी ताईची काय हालत होईल हे समजाच ते माहीत आहे ना, तरी पण असं का. तेव्हा आता या सगळ्यामध्ये रेशम पण हादरलेली असते. माया म्हणत असते की चला आपण आता ही हार्ड डिस्क चालू करूया. जर सगळेजण म्हणतच आहेत तर आपण मकर संक्रांतीच्याच दिवशीच खरा पिक्चर बघूया की नेमका काय आहे तो. आणि त्यानंतर सुबोध तो हार्ड डिस्क जी असते ती प्ले करतो आणि ती प्ले केल्यानंतर आता सगळ्यांना समोर दिसतं की जे काही चित्र असतं ते डोंगरवाडीचंच असतं, परंतु मात्र केसबद्दलचं असतं. म्हणजेच कबीरने पूर्ण केसांदर्भातला स्टडी असतो तो हार्ड डिस्कमध्ये ठेवलेला असतो आणि या हार्ड डिस्कमध्ये जो स्टडी असतो तो सगळा लपलेला असतो. आता हे सगळं घरातले बघतात. विजया त्याचप्रमाणे मधू हे सगळंजणं बघत असतात आणि सगळे म्हणतात की अरे हे तर काय आहे, हा तर कबीरचा पत्रकारविषयीचा विषय आहे, मग आपण त्याला का नावं ठेवतोय. आता सगळेजण मायाकडे रागाने बघायला लागतात आणि सुबोध पण म्हणतो हे काय आहे मामी, याच्यात तर काहीच नाही आहे, दोघांविषयीची काहीच सत्य नाही जसे तुम्ही म्हणत होतात. तेव्हा इथे माया विचार करते की हे कसलं काही निघालं, मी तर म्हटलं होतं अंगदला की सगळे पुरावे या हार्ड डिस्कमध्ये ठेव, आणि तोही मला म्हणाला होता की या ऑरेंजवाला हार्ड डिस्कमध्ये जो डोंगरवाडीला हरवला होता लॅपटॉप आणि हार्ड डिस्क त्याच्यातच सगळं सत्य आहे. मग हे नेमकं कसं झालं याचा विचार तो करू लागतो. तरी ते मृण्मयी ही मायावर संतापते. ती म्हणते की मम्मा, हे सगळं तू काय केलेलं आहेस, अगं तुला कळतंय का, मी सगळ्यांसमोर कबीरवर संशय घेतला, पण तू काय केलंस, तुझ्यामुळे कळलं का आज काय झालंय ते. अगं कबीरचं प्रेम हरवण्याची वेळ आलेली आहे, मी त्याच्यावर संशय घेतलाय तेही आमच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या दिवशी, तर तुला कळतंय का की त्याला काय वाटलं असेल. माया म्हणते की बेबी प्लीज असं बोलू नकोस, खरंच मला माहिती आहे की त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी सत्य होतं, पण ते दाखवण्यात मात्र वेगळंच आलं आहे. तेव्हा मग सुबोध म्हणतो की अरे असं कसं माया मामी, तुम्ही असं कसं म्हणू शकताय, कारण हे जे सत्य आहे तुम्ही म्हणत होतात ते सगळ्यांसमोर आलं आहे. गुंजा विचार करू लागते की साहेबाने खरंच खूप छान विचार केला आहे, साहेबांनी हे समजा चेंज केलं, खरंच साहेबा जाम हुशार आहे असं ती विचार करू लागते. त्याचबरोबर इथे आता सर्वेश्वर म्हणत असतो की बघितलं माया, कबीर आणि गुंजावर संशय घेऊन तुला काय मिळालं, तू त्या पोरांवरती का संशय घेतलास, सगळं सर्वेश्वर म्हणू लागतो. त्याच वेळेला मग आता ही सगळी गोष्ट घडत असताना सर्वेश्वर म्हणतो की बाळा कबीर, या सगळ्यामध्ये मी तुझी माफी मागतो. आणि त्यानंतर तो माफी मागत असताना मात्र मायाला खालीपणा जाणवत असतो. कबीर म्हणतो की प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका, तुम्ही माफी मागितल्याने काय होणार आहे, तुमची याच्यामध्ये तर काहीच चूक नाही. त्यानंतर मग सर्वेश्वर म्हणतो की हे बघ
मला गुंजाची पण माफी मागायची आहे. गुंजा तिच्या खोलीमध्ये निघून जाते आणि ती आता खूपच टेन्शनमध्ये असते. या सगळ्यामध्ये आता सगळेजण तिला भेटायला जातात. मधू त्याचप्रमाणे बाकीचे सगळे घरातले असतात. ते सगळे म्हणत असतात की खरंच माफ कर, या सगळ्यामध्ये तुझ्यावर या घरात खूप आरोप केले गेले, तेही सणाच्या दिवशी, म्हणून आम्हाला तू माफ कर. तुला आता तुझ्या घरच्यांची आठवण येत असेल ना, असंही मधू म्हणते. त्याच वेळेला मग आता माया हे सगळं बघत असते. माया म्हणते ही मुलगी ही फुकटची फुटेज खाऊन जाते. त्यानंतर सर्वेश्वर विचार करतो की या मुलीची मी माफी मागितली पाहिजे. काही झालं तरी मायामुळे हिला खूप जास्त त्रास झाला आहे. या बिचारीने माझ्या जावयासाठी स्वतःच्या अंगावर गोळी झेलली, तरीही तिलाच नावं ठेवली जातात. याचा सर्वेश्वरला खूपच वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर मग आता सर्वेश्वर विचार करतो की तिच्या खोलीमध्ये जावं आणि तिला काय ते सत्य सांगावं आणि तिची बिचारीची विचारपूस करावी. तेव्हा आता गुंजा तिच्या खोलीत रडत असते. ती म्हणत असते की साहेबा खरंच खूप वाईट झालं. त्यानंतर मग आता गुंजा ही सर्वेश्वरची मुलगी असते आणि हे सगळं सत्य असतं हे सर्वेश्वर समोर आता येणारच असतं. सर्वेश्वर गुंजाला भेटायला येतो. तेव्हा गुंजाला तो म्हणतो की बाळा माफ कर. ती म्हणते की प्लीज अशी माफी मागू नका. आणि त्यानंतर मग आता सर्वेश्वरला गुंजामध्ये आपल्याच मुलीचा भास होऊ लागतो. तो विचार करतो ही काही ना काहीतरी हिच्याशी माझं कनेक्शन नक्की आहे. जेव्हा ही मी हिच्याजवळ येतो मला आपुलकीची भावना निर्माण होते. आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो की बेटा तुझ्या माहेरची तुला आठवण येत नाही का? तुझ्या घरी कोण कोण आहेत? ती म्हणते की आहे, माझी आई असते. तेव्हा मग आता तो म्हणतो की तुला तुझ्या आईची तर आठवण येतच असेल ना, आईकडे फोन नाही असं ती सांगते. मग तो म्हणतो की एक काम कर, तू पत्र लिहायला, म्हणजे कसं आहे ना ते पत्र मी तुझ्या आईपर्यंत नक्की पोचवू शकतो. आता सर्वेशने असं सांगितल्याबरोबर गुंजाला ते पटलेलं असतं. आता सर्वेश म्हणतो की बेटा तू ना पत्र लिही. तेव्हा ती पत्र लिहिते आणि त्यानंतर मग ते सगळं ॲड्रेस असतं ते ती सर्वेश्वरला सांगते. आणि बाहेर सगळ्यांची बडबड चालू असते की नेमकाच काय चालू असेल. त्यानंतर मग आता इथे गुंजा पूर्ण ॲड्रेस सांगते. डोंगरवाडीचा ॲड्रेस सांगितल्यानंतर सर्वेचे डोळे चमकतात. त्याचबरोबर ती म्हणते की माझ्या आईचं नाव आहे बाबळी. आता बाबळी हे आईचं नाव ऐकल्यानंतर तो विचार करू लागतो सगळं मी काय ऐकत आहे. आणि त्यानंतर त्याला टेन्शन येऊ लागतं. तो आता विचार करतो की बाबळी म्हणजे ही माझीच बाबळी असेल का, जिच्यावर मी प्रेम करायचो. आणि डोंगरवाडी म्हटल्यावरती हाच ॲड्रेस आहे. आणि खरंच ही जी मुलगी आहे गुंजा ती माझी मुलगी तर नसेल, ज्याप्रमाणे हिची मला स्वप्न पडायची आणि एक लहान मुलगी ही अडकलेली आहे गावा ठिकाणी, हीच ती तर मुलगी नसेल ना, असा प्रश्न आता त्याच्या डोळ्यासमोर उपस्थित होतो. आणि त्याला बाबळीची आठवण यायला लागते. आणि या सगळ्यामध्ये सर्वेश्वर खूपच खुश होतो आणि त्याला इमोशनल व्हायला झालेलं असतं. कारण आता इथे माझी आई एकटी आहे जिने माझा सांभाळ केला आहे, माझ्यासोबत कोणीही नव्हतं असं म्हणणारी गुंजा ही त्याचीच मुलगी आहे. हे ऐकल्यावर त्याला वाईटही वाटतं आणि बरंही वाटतं. कारण की बापाचा रागराग करणारी गुंजा ही त्याच्यासमोर उभी असते. आणि या सगळ्यामध्ये आता सर्वेश्वर खूपच जास्त काळजी करत असतो. नेमकं मी हिला माझं सत्य सांगू की नको अशा प्रश्नामध्ये त्याचं मन अडकलेलं असतं. मात्र गुंजाला हे समजल्यावरती गुंजा काय रिॲक्ट करेल आणि त्यानंतर मृण्मयीला जेव्हा समजेल की गुंजा ही आपलीच बहीण आहे तेव्हा काय होईल हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.